नमस्कार. आजच्या भागामध्ये तेजस ऑफिसला आलेला असतो. कारण त्याला माणसेने सांगितलेलं असतं, तुम्ही ऑफिसला जायचं, खाडे करायचे नाही. त्यामुळे इथे आल्यानंतर तो निलेशला आणि त्याचबरोबर मॅडमला गुड मॉर्निंग विश करतो. निलेश विचारतो, सर चहा घेऊन येऊ का? तेव्हा तेजस त्याच्याकडे फक्त एकदा बघतो. तेव्हा निलेश म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही माझ्याबरोबर चहा घेणार नंतर. तेव्हा तेजस म्हणतो, अगदी बरोबर. तेवढ्यातच मानसीचा फोन आलेला असतो. तेजसला खूप काळजी वाटते. मानसीचा अचानक नाही ऑफिसला आलो तर फोन का बरं आला असेल? तेव्हा तेजस फोन उचलतो आणि म्हणतो, लकीचामचा फोन. तो म्हणतो, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला कुठे दुखतंय का? हे बघा, तुम्हाला त्रास होत असेल तर मला सांगा. मी म्हणत होतो तुम्हाला लकीचाम की मला घरी राहू द्या तुमची काळजी घेण्यासाठी. तर तुम्ही मला जबरदस्तीने ऑफिसला जायला सांगितलं. तुम्हाला काही त्रास तर होत नाही आहे ना? तेव्हा मानसी हसायला लागते आणि म्हणते, तेजस, अहो किती तुम्ही काळजी करताय माझी. हे बघा राष्ट्रहित, मी एकदम बरी आहे आणि मला थोडा त्रास होतो आहे, पण तुम्ही नका काळजी करू. मी विचारायला फोन केला आहे, तुम्ही पोहोचलात ना? तेजस म्हणतो, हो मी आत्ताच पोहोचलो आहे. पण हे बघा, तुम्ही नाश्ता केलात का? गोळ्या घेतल्यात का? तेव्हा मानसी म्हणते, हो मी गोळ्या घेतल्या, मला आभाने गोळ्या दिल्या आणि माझी सगळीजणं काळजी करतायत. हे बघा राष्ट्रहित, बसून बसून उलट मला त्रास होतोय. तेव्हा तेजस म्हणतो, म्हणून किचनमध्ये जाऊ नका कामं करायला, आत्ताच सांगून ठेवतोय. तेवढ्यातच तेजसचे बॉस तिथे आलेले असतात. तेव्हा तेजस म्हणतो, हे बघा लकी चाम, मी तुमच्याबरोबर नंतर बोलतो. फोन ठेवल्यानंतर सर विचारपूस करत असतात की पेशंट कसा आहे. तेव्हा तेजस म्हणतो, हो बरी आहेत आता आणि त्यांना डिस्चार्ज दिला आहे, घरीसुद्धा आल्यात. तेव्हा सर म्हणत असतात की पेशंट कोण होतं, घरातलंच कुणीतरी होतं का? तेव्हा तेजस म्हणतो, हो सर, लकी चाम म्हणजे माझी बायको बायको होती, त्यांचा अपघात झाला होता. तेव्हा इकडे सर म्हणत असतात की माफ कर, त्यावेळेला तुला पैशांची मदत करता आली नाही. पण तेजस, आपले जे देशमुख आहेत ना, ते रजेवरती आहेत. तेव्हा काही दिवस तुला त्यांचं काम सांभाळायचं आहे. त्या फाईल मी तुला उद्या देतो. त्या फाईल उद्या दिल्यानंतर त्या व्यवस्थित हाताळायच्या आणि मगच त्या माझ्याकडे द्यायच्या. त्याच्यावरती सह्या पेपर वाचून झाल्याशिवाय करायच्या नाही. तेव्हा तेजस म्हणतो, सर तुम्ही नका काळजी करू. तर रणजितने जो माणूस पाठवलेला असतो त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याने रणजितला फोन करून सांगितलेलं असतं की आपलं काम झालं आहे. आता आपलं काम जो माणूस करतो तो रजेवरती गेला आहे देशमुख, त्याच्यामुळे त्याचं काम तेजसला हँडओव्हर करण्यात आलं आहे. आपली फाईल त्याच्याकडे जाणार आणि मग आपला प्लॅन सक्सेसफुल होणार, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे आता आलेली असते ती म्हणजे शोभा. शोभा आलेली असते गायत्रीला बातमी सांगायला नंदूची, पण ती नाटके करत असते की ती मनूलाच बघायला आली आहे. ती म्हणते की गायत्री मॅमला नंदूची बातमी सांगितली का हवे तेवढे पैसे उकळता येतील. तेव्हा ती येते आणि म्हणते, मनू ग माझी मनू, कुठे आहे माझी मनू? तेव्हा तिथे आता आभा येते आणि म्हणते की जरा हळू बोला, वहिनी आतमध्ये आराम करते. तेव्हा शोभा म्हणते, बरी तर आहे ना ती, व्यवस्थित आहे ना, जास्त काम वगैरे करत नाही ना? तेवढ्यात तिथे मनू येते आणि म्हणते, काय गं मामी, काय म्हणते, सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हा शोभा म्हणते, अगं तू तू का बाहेर आलीस? तू 2 पायावरती उभी, म्हणजे अगं तुझा एवढा मोठा अपघात झाला आहे ना, तू कशाला पायावरती उभं राहतेस? व्हीलचेअर वगैरे नाही आहे का? त्याच्यावरती बसून राहायचं ना. पायाला एवढं लागले, हाताला पण लागले, बापरे डोक्याला पण लागले का? सगळीकडेच लागले. बरी आहेस ना तू? हे लोकं तुझ्याकडून काम वगैरे तर करून घेत नाही ना? तेवढ्यात आभा तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा शोभा म्हणते, बाई लांब हो तिकडे, आणि तो पाण्याचा ग्लास आहे ना तो खाली ठेव, नाहीतर मागच्या वेळेला माझ्या मुलाच्या अंगावरती चहा सांडवली होतीस, कुर्ता खराब झाला त्याचा, या वेळेला माझ्या अंगावरती काही सांडू नकोस. तेव्हा मानसी म्हणते, मामी अगं काय बोलतेस तू हे? तेव्हा शोभा म्हणते, बरोबर तेच बोलते अगं मी, हिच्यामुळे कुर्ता खराब झाला ना आपल्या विनीतचा. तेव्हा शोभा म्हणते, ते सगळं जाऊ दे, पण तू आता कशी आहेस? तुला बरं वाटतंय ना? आणि हे लोकं कामं वगैरे करायला सांगत नाही ना तुला? काळजी तर घेत आहेत ना? आणि किती बाळा तू सुकली आहेस गं, बारीक झाली आहेस तू. तुला माहिती आहे का? अगं तुला फळं आणायला गेले होते तर फळं किती महाग झाले आहेत. मी तुझ्यासाठी पाव किलो सफरचंद घेऊन आले, पाव किलो. बरं आता एक काम कर, ए मुली हे घे, हे सफरचंद घे आणि त्याची सालं काढ आणि छान कट करून घेऊन ये. माझ्या हाताने मी माझ्या मनूला भरवते. काय गं मनू, काय गं एवढा वेंधळेपणा करत होतीस तू? कुठे बघून चालत होतीस? तुला कळत नाही का? एवढा मोठा टेम्पो आला तिकडून, तुला धडकला,
तरीसुद्धा तुझं लक्ष नव्हतं का तिकडे? आणि काय गं, एवढं कुठे लक्ष होतं तुला? कसलं टेन्शन होतं, कसला विचार करत होतीस, तर समोरून एवढा मोठा टेम्पो येतोय हे तुला दिसलं नाही? तेव्हा मानसी म्हणत असते की असं काही नाही आहे गं मामी, मला कसलंही टेन्शन नाही आहे. तेव्हा शोभा म्हणते, मला माहिती आहे ना, हे घर दिसतं तसं नाही आहे. हे लोकं तुला कसे वागवतात ना, ते सुद्धा मला माहिती आहे. कुणालाही घाबरायची गरज नाही आहे, कळलं ना? आणि अजिबात या लोकांचं काही ऐकायचं नाही. जोपर्यंत बरं वाटत नाही आहे ना, तोपर्यंत आराम कर. काही काम वगैरे करायची गरज नाही आहे तुला. तुझा एवढा मोठा अपघात झाला आहे. नको म्हणतायत ना काम करू, लाड करतायत ना, तर करून घ्यायचे. तेव्हा आभा तिथे फळं कट करून आणलेलं असतं. तेव्हा शोभा म्हणते, काय गं, तुला आवाज कमी येतो का? सांगितली होती ना सालं काढ आणि मग कट कर म्हणून. ठेव तिथे खाली ठेव. तेव्हा इथे शोभाला आभाचा खूप राग येत असतो. ती तिच्याबरोबर चांगलं वागत नसते. तेव्हा मानसी म्हणते, अगं काय मामी, कसं बोलतेस तू? तेव्हा शोभा म्हणते, हां मग कसं बोलू? मला असंच येतं बोलता. आणि ती आता कट केलेल्या फळांमधून हवे तेवढे ॲपल आपल्या हातात घेते आणि म्हणते, हे घे मानसी, तू पण खा. बरं जाऊ दे, तुला हातात पकडता येणार नाही आहे. मी खाली इथे ठेवते आणि तू एक एक घे आणि हाताने खा. तेव्हा गायत्री येते आणि म्हणते, अरे वा, तुम्ही परत आलात का? तेव्हा इथे शोभा म्हणते की हो, मी परत आली आहे ना, पण इथे कायमची राहायला आलेली नाही आहे ठाट मांडून. इथे मी माझ्या भाचीला बघायला आली आहे. तिची तब्येत कशी आहे कशी नाही ते बघायला आली आहे. घरचे लोक त्रास तर देत नाहीत ना, तिला कामं तर सांगत नाही ना, तिचा छळ तर करत नाही ना, हे सगळं बघायला आली आहे मी. कळलं का तुम्हाला? बरं चल आता मी जाते. तेव्हा मानसी म्हणते, हे बघ मामी, या घरातली माणसं सगळी खूप चांगली आहेत. ते सगळे मला जीव लावतात आणि माझी काळजीसुद्धा घेत आहेत. तेव्हा तू वाटेल तसं बोलू नकोस अगं. तेव्हा मामी म्हणते, अगं ठीक आहे ठीक आहे, सतत आपली काळजी घेतात काळजी घेतात हे मला सांगू नकोस त्यांचं कौतुक. हे लोक कसे वागत होते ना, ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे जाते मी. तेव्हा मनू म्हणते, मामी अगं आत्ताच आली आहेस ना, बस थोडा वेळ गप्पा मार, चहा करते ना तुझ्यासाठी. तेव्हा इथे आता शोभा म्हणते, नाही नको नको, मला चहा वगैरे काही नको, माझं थोडं काम आहे. तेव्हा मानसी म्हणते, घरी कोण येणार आहे का? तेव्हा शोभा म्हणते, नाही गं, घरी कुणी येणार नाही आहे, माझं थोडं बाहेरच काम आहे. बाहेर काम आहे ना माझं, त्यासाठीच आले मी इथे बाहेरचं काम करायला. बरोबर की नाही? बरं ठीक आहे, आता मी बाहेर जाते कारण माझं काम आहे. तू पण आता आराम कर. चहा वगैरे नको, चहा वगैरे नंतर कधीतरी घेईन. तेव्हा इथे मनू म्हणत असते की तू वाटेल तसं घरच्या लोकांना बोलू नकोस, कारण ते सगळेजण खूपच जास्त चांगले आहेत. ती सारखी बोलत असते की घरातली कामं करू नकोस आणि या घरातली लोकं कशी आहेत ते माहिती आहेत. तेव्हा इकडे आता शोभा म्हणत असते, बरं चला जातो आम्ही. आणि गायत्री मॅडम बघा, थोडा वेळच येऊन बसले होते. कसं आहे ना, आम्हालासुद्धा आमची कामं असतात, त्यामुळे माझं बाहेर काम आहे तेव्हा मी आले होते. आणि त्याचबरोबर माझ्या मनूला बघायलासुद्धा आले होते. तेव्हा सतत बाहेर काम आहे बाहेर काम आहे असं म्हणाल्यानंतर इथे संशय आलेला असतो गायत्रीला की कदाचित हिला माहिती मिळाली आहे जी मी हिला काढायला सांगितली होती नंदूकडून, आणि तीच माहिती सांगण्यासाठी ही शोभा इथे आले वाटतं. तेव्हा इथे शोभा म्हणते की आहे, मी बाहेर माझं काम आहे ना, बाहेर आहे. तेव्हा शोभा आता बाहेर जाते आणि तिच्या मागोमाग गायत्रीसुद्धा जाणार असते. पण गायत्री जाण्याच्या आधी शोभा तिथे लिहिलेला जो काही त्यांचा पण आहे तो ती आता वाचते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की 2025 हे वर्ष प्रभूंसाठी खूपच जास्त चांगलं असणार आहे, असं त्यांनी लिहिलेलं असतं. तर इकडे गायत्री म्हणते की एक काम कर आभा, तू ना गायत्रीला रूममध्ये घेऊन जा आणि तिला शांतपणे जरा झोपू दे. आता तिचा अपघात झाला म्हणाल्यानंतर माणसं तिला बघायला येणारच, पण म्हणून आता तिने आराम करायचा नाही का? जा मानसी जा, रूममध्ये जा आणि आराम कर जा. तेव्हा गायत्री म्हणत असते की चला, या शोभाने काय माहिती काढली ती बघू. तेव्हा गायत्री म्हणते, बोला मॅडम, काय माहिती काढलीत तुम्ही? तेव्हा शोभा म्हणते, अहो माहिती एवढी महत्त्वाची आहे ना, ते ऐकल्यानंतर तुम्हाला फार आनंद होईल. तुम्हाला माहिती आहे का, नंदूने मला सांगितलं की संपतरावांची आणि त्याचबरोबर तेजसरावांची भेट कशी झाली ते. तेजस गेला होता ना सरकारी अधिकारी बनून. त्याच्यामुळे सरकारी अधिकारी बनून गेल्यानंतर तो नेहमीप्रमाणे जसं सगळ्यांना फसवतो तसं फसवायला गेला असेल. पण त्यावेळेला नंदू म्हणत होता की त्यांनी खूप मदत केली. तर इथे गोल्डमध्ये जे काही चेंजेस झालेले असतात, म्हणजे नकली असली, हे सगळं काही तेजसने आपल्या ओळखीतून करून घेतलेलं असतं. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते की महत्त्वाची न्यूज द्या. ते म्हणते की नाही, महत्त्वाची न्यूज अशी काहीच नाही आहे, फक्त एवढंच की तेजस सरकारी अधिकारी म्हणून तो गेला होता
पार गावला एवढंच मला कळलं. आणि नंदू भरभरून कौतुक करत होता तेजसचं. खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत असं म्हणत होता. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, हो का, बरं ठीक आहे, जाऊ दे. तेव्हा नंदूने दिलेली माहिती शोभाने गायत्रीला सांगितलेली असते. त्याचबरोबर शोभा म्हणते, तो नंदू काही बोलायला तयार नव्हता. ह्या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलमधून त्या रेस्टॉरंटमध्ये सगळीकडे त्याला फिरवलं. तेव्हा त्याने कुठे माझी मदत केली आणि मग मला हे सगळं सत्य सांगितलं. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, आता वाट लागणार आहे तेजस प्रभूची आणि त्याचबरोबर त्या माणसाची सुद्धा वाटच लागणार आहे. ते दोघेजणं मला नडायला बघतात ना, पण आता बघ, आता मी त्यांना चांगला धडा शिकवते. तेव्हा शोभा म्हणते, बरं बरं ठीक आहे, जे करायचं आहे ते करा, पण मला पण जरा सांगा नक्की काय करणार आहात ते, कळलं का. त्यानंतरला इथे शोभा जायला निघते. गायत्री काही पैसे द्यायला तयार नसते. गायत्री म्हणते की तुमच्या मुलामुळे माझ्या घरामध्ये महाभारत घडले. तेव्हा शोभा म्हणते, काय माझ्या मुलामुळे? अहो, तो बिचारा कुणाच्या अध्यात्मामध्ये त्या तो कशाला महाभारत घडवायला येतोय आणि महाभारत घडायला तो काय श्रीकृष्ण आहे. तेव्हा गायत्री म्हणते, नाही, पण आमच्या घरामध्ये आहे ना आभा, तिला बघण्यासाठी तरी विनीत इथे नक्कीच येतो. तेव्हा शोभा म्हणते, काय ती आभा? आम्हाला नको आहे ती आभा, माझी सून म्हणून मला ती नको आहे घरामध्ये, कळलं का. तुम्हाला जिथे तिला द्यायचे ना तिथे द्या. तर तेजसने रणजितरावांना भेटायला सांगितलेलं असतं. रणजितला भेटायला येतात सुद्धा. तेव्हा तेजस म्हणत असतो की बरं झालं तुम्ही इथे आलात, तुम्हाला भेटून खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा रणजित म्हणतो, बरं ठीक आहे, बाकी सगळं काही ठीक आहे ना, कसली गरज आहे का तुम्हाला. तेव्हा तेजस म्हणतो, नाही नाही, देवाच्या कृपेने सगळं काही अगदी व्यवस्थित झालं. तेव्हा रणजित आपल्या मनामध्ये म्हणत असतो, अरे मग याने मला बोलवलं आहे कशाला. तेजस म्हणत असतो की मला तुझी माफी मागायची आहे आणि तू लकी चार्मसाठी कसा योग्य आहेस हे तुला सांगायचं आहे आणि तुमच्या दोघांचं लग्न पुन्हा एकदा मला लावून द्यायचं आहे, अशी इच्छा तिची आता मनामध्ये असते. त्यामुळे इथे तेजसने आता खूप रणजितला समजावलेलं असतं की तो सांगतो की लकी चार्म तुमच्याच आहेत, त्या चांगलं डिझर्व करतात. तेव्हा रणजितला असं वाटत असते, हे सगळं आपल्या पथ्यावरतीच पडलं. बरं झालं ना, तेजस आपोआप आमच्या दोघांच्या मधून बाजूला होतोय. मला तर वाटलं होतं की हा काटा आहे काटा, पण नाही, हा सुद्धा खूप चांगला माणूस आहे आणि त्याला आपली चूकसुद्धा कळली. तेव्हा तेजस म्हणतो की बरं ठीक आहे, माझ्या मनातलं आता लवकरच मी तुम्हाला सांगून टाकेन, त्याआधी फक्त माणसेने तुमची भेटी व्हायला हव्यात. तेव्हा रणजित म्हणतो की मी माणसेला बघायला येऊ शकतो का, म्हणजे मला कळलं होतं की अपघात झाला आहे, त्याच्यानंतर मी घरी येऊनसुद्धा भेटण्याचा विचार केला होता. तेव्हा रणजित म्हणत असतो की मी लवकरच येतो तुमच्या घरी. तेजस म्हणतो, नक्की या, आता जर तुम्ही तिचे बॉससुद्धा आहात, कामाच्या रिलेटेड जर काही बोलायचं असेल तर बोला. आणि सध्या त्यांना चालताना येणार नाही आहे, त्यांचा हात पण दुखतोय, मग कसं करायचं कामचं, हल्ली खूपच जास्त सुट्ट्या झाल्यात ना म्हणून. तेव्हा रणजित म्हणतो की काळजी करू नका, आणि तसंही मी त्यांना वर्क होम देणार आहे, म्हणजे त्या घरूनच काम करतील, त्यांना कामाला यायची ऑफिसला गरज नाही आहे एस टी बिष्टी पकडून. तेव्हा इकडे सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. तेजस म्हणतो की ठीक आहे, तुम्ही आता वर्क फ्रॉम होम करायचं आहे, घरून काम करा, म्हणजे तुम्हालासुद्धा आराम मिळेल असं रणजित म्हणत असतो. तेव्हा इथे आता तेजसला काही माहिती नसतं याबद्दल की यांच्या मनामध्ये नक्की चाललंय तरी काय. तो म्हणतो की या तुम्ही माणसेला कधीही भेटायला या. तेव्हा रणजितने आता हे सगळं फोन करून गायत्रीला सांगितलेलं असतं. तेव्हा गायत्री म्हणते, तेजसचा तुमच्यावरती विश्वास बसायला लागला आहे, तेव्हा तुम्ही हा विश्वासघात लवकरात लवकर करा. तेजस म्हणतो की हे सगळं काय आहे. तेव्हा आभाचं कॉलेजमध्ये कार्यक्रम असतो, तेव्हा तिला चांगला ड्रेस घालून जायचं असतं, पण त्या टॉपबरोबर चांगली ओढणी येत नसते. तेव्हा मानसी म्हणत असते की आभा, हे बघ, माझ्याकडे एक ओढणी आहे, ती त्याच्यावरती मॅच होईल, म्हणून इथे मानसीने तिला ओढणी दिलेली असते. ती म्हणते, दादा बघ ना, मानसी वहिनीने मला ओढणी दिली. तेव्हा तेजस म्हणतो, मग मी काय करू, ओढणी दिली तर तुला नाचू का, आणि एवढ्या छोट्या कामासाठी तू त्यांना बाहेर घेऊन आलीस, लाज नाही वाटत तुला. तेव्हा तेजस म्हणतो, आणि तुम्ही काय, तुम्ही गेलात त्या टेम्पोला धडकलात, तिथे पडलात, आणि इथे खूपच जास्त आनंदामध्ये तुमचं एवढं मोठं ऑपरेशन झालं, हो की नाही, एवढा धांदरटपणा करायची गरजच काय. तेव्हा तेजस म्हणतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही इथपर्यंत आलेत, आता बाहेर जा, जॉगिंगला जा, जॉगिंगला, आमचं काही तुम्ही ऐकू नका, हातपाय तोडून घ्या जा. तेव्हा आबा म्हणते, वहिनीने मला ओढणी दिली, माझं तर काम झालं, मी उद्या कॉलेजला जाते, दादा तू नको रे चिडचिड करू. तेव्हा तेजस म्हणतो, तू गप्प बस ग, भेटली ना तुला ओढणी, मग आता जा, जा, गेलीस तरी चालेल. तेव्हा आबा म्हणते, जाणारच आहे मी, काय थांबणार नाही इथे.
तेव्हा इथे आता तेजस म्हणतो, "मग जा ना, झालं ना तुझं काम, मग गेलीस तरी चालेल." तेव्हा मानसीला फार वाईट वाटतं, कारण तेजस तिला काही बोलत असतो. तेव्हा आबा म्हणते, "दादा तू गप्प बसा. तू का जळतोयस आमच्यावरती? आम्हाला दोघींना बोलायचं होतं म्हणून आम्ही इथे गप्पा मारत बसलो होतो. आणि तेवढ्यात उद्या माझा कार्यक्रम आहे म्हणून मी म्हणाले की वहिनी बाहेर आहे, तर तिच्याकडून आपण ड्रेस सिलेक्शनसुद्धा करून घेऊया." तेव्हा आबा म्हणते, "तू तर गप्पच बस. मला तुझ्याशी काही बोलायचं सुद्धा नाही आहे. वहिनी चल गं निघते मी." असं म्हणून ती तिलाच फक्त गुड नाईट विश करून निघून जाते. तेव्हा तेजस म्हणतो, "हे सगळं काय आहे? काय करताय तुम्ही? हे बघा तुम्हाला त्रास होईल असं काही करू नका. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जास्त चालायला नाही सांगितलं आहे. पायावरती जोर नाही घ्यायचा आहे. तरी पण तुम्ही तेच तेच करता." तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "राष्ट्रही तुम्ही गप्प बसा. आधीच बसून बसून माझं अंग दुखायला लागले. मला कामाची सवय आहे आणि आता इथे फक्त तुम्ही मला आराम करायला सांगताय." तेव्हा तेजस म्हणतो, "तुम्ही ना तुमची जरा अवस्था बघा आधी आणि अशा परिस्थितीत तुम्हाला काम करायचं आहे. हाताला लागले, पायाला लागले, डोक्याला लागले, मुक्का मार लागलाय. ते दिसत नाही आहे तुम्हाला. मलासुद्धा काम करून आल्यानंतर थकल्यासारखं वाटतं. मला आराम करायला सांगताय. मग तुम्हीसुद्धा दिवसभर काम करता तरीसुद्धा जेवण वगैरे सगळं काही तुम्हीच बनवता ना. मग तेव्हा इथे आता रणजितला उद्या बोलावलंय भेटायला हे काही तेजस सांगत नसतो. तेव्हा मानसी म्हणत असते की तेजस मला असं सातत्याने वाटतंय की तो टेम्पो आहे ना खूपच वेगाने तुमच्या दिशेनेच येत होता. मला तर असंच वाटलं तो माणूस मुद्दामून तुमच्या दिशेने टेम्पो आणत होता." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "काही काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही किती बहादूर आहात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जाऊन त्या टेम्पोला धडकलात. बापरे! आणि नंतरला स्वतः खाली पडलात. नंतर गमती-गमतीमध्ये ऑपरेशन झालं एवढं मोठं, नाही का?" तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "पण तुम्ही काही बोला राष्ट्रहित. तो टेम्पो तुमच्या दिशेनेच येत होता. मी बघितलं. तो भरधाव वेगाने तुमच्या दिशेनेच येत होता. तुम्ही त्याला दिसलं नाहीत का? तुम्ही तर एवढं पुढे आणि मधोमध उभे होतात. तरीसुद्धा त्याला तुम्ही कसे काय नाही दिसलात?" तेव्हा तेजस म्हणतो, "तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. कुणीतरी मला तिथे मारायलाच आलं होतं." तर पुढील भागामध्ये इथे रणजित डिरेक्टली मानसीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की "गुड मॉर्निंग." तेव्हा मानसी म्हणते की "हो गुड मॉर्निंग. आणि तुम्ही इथे?" आणि ती घाईघाईने उठते तेव्हा तिच्या पायालासुद्धा लागतं. तेव्हा रणजित पुढे येतो तर मानसी आपला हात करते आणि त्याला मागेच उभं राहायला सांगते. तेव्हा सुगंधा म्हणत असते की "हा माणूस इथे आला ना की मला रागच येतो. हा माणूस इथे आलेला मला अजिबात आवडत नाही." तेव्हा तेजस म्हणतो, "कोण? रणजित?" तेव्हा सुगंधा म्हणते, "हो तोच. तो कशाला येतो इथे? आणि बरं आला तर आला, पण सूनबाई रूममध्ये एकटीच आहे. तर डिरेक्टली रूममध्ये जायची काही गरज आहे का? आधी बाहेर बसायचं ना. सूनबाई बाहेरच येऊन बसली असती. ती एकटी असताना याला तिच्या रूममध्ये जाण्याची गरजच काय?" असं सुगंधा म्हणते. तेव्हा तिने चहा केलेला असतो. ती तेजसला म्हणते, "हे घे, त्यांच्यासाठी चहा घेऊन जा." तेव्हा तेजस आता चहा घेऊन येतो आणि तिथेच उभा राहतो दारामध्ये. तर रणजित तिथे आलेलं सुगंधाला आणि मानसीलासुद्धा अजिबातच आवडलेलं नसतं.